छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री होणाऱ्या शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्याच्या नियोजनासाठी 10 फेब्रुवारी रोजी डाळिंबी आड मैदान येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, वेळेचे नियोजन, शिस्त आणि महिलांचा सक्रिय सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली। राष्ट्रमाता जिजाऊंचे मातृत्व, त्याग, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने सोहळा साजरा केला जात असल्याचे मत चंद्रिका चव्हाण, शोभा मोरे, नलिनी जगताप, सुधा अळ्ळीमोरे व प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केले। 18 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजता होणारा छत्रपती शिवरायांचा पाळणा हे सोलापूरचं भूषण आहे। संपूर्ण जगभरामध्ये व्हायरल झालेला हा पाळणा सोहळा स्त्री शक्तीच्या सन्मानाचं रूप आहे आणि त्यामुळेच आम्हाला अभिमान वाटतोय की सोलापूरनं संपूर्ण जगभरामध्ये या सोहळ्याची सुरुवात केली। रात्रीच्या 12 वाजता नखशिकांत मराठमोळ्या साजात नटलेल्या महिला या येतात रस्त्यावरती आणि अत्यंत निर्भयपणानं आपल्या राजाचा जन्म सोहळा अनुभवतात। तो सोहळा अंगावर रोमांच फुलवणारा असतो। आई तू जिजाऊ हो ही टॅगलाईन घेऊन शिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात हे धोरण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव समिती दरवर्षी हा सोहळा करतीये। याही वर्षी तितक्याच थाटामाटानं हा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याला एक आगळी झालर आहे, कारण या वर्षीच्या सोहळ्याचं कार्याध्यक्षपद एका महिलेला मिळालेलं आहे। त्याचा अभिमान आहे। त्यामुळे संपूर्ण सोलापूर आणि पंचक्रोशीमधील सगळ्या महिला भगिनींनी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवरायांचा जन्म सोहळा हा याची देही याची डोळा अनुभवावा अशी मी त्यांना विनंती करते। अभूतपूर्व सोहळा चालत आलेला आहे। जसं ज्योती त्यांनी सांगितलं, ज्याचं वर्णन केलं की प्रत्येक स्त्री जी येते ते एक मंगलमय ऊर्जा घेऊन तिथे येते आणि ते संपूर्ण वातावरण मंगलमय होतं। म्हणजे जर कुणी एकदा तिथं आला असेल तर तो व्यक्ती परत पुढच्या वर्षीच्या पाळणा सोहळ्याची वाट बघतो, एवढं ते मंगलमय वातावरण असतं। आणि या इतके वर्ष झालं आम्ही स्त्रिया जो आहेत, महिला जो आहेत, ते कुठल्याही अपेक्षा न करता हा पाळणा सोहळ्याचं नियोजन म्हणा आमच्या बंधूंच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडत होतो। पण त्याचा सन्मान म्हणून या वर्षीपासून जे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळांनी कार्याध्यक्ष आणि 2 उपाध्यक्ष पद ही महिलांना दिलेली आहेत आणि ही एक सिल्वर लायनिंग आहे यावेळेसच्या सोहळ्याची। तर मी सगळ्यांना आवाहन करते की बहुसंख्य प्रमाणात प्रत्येक महिलेनी तिथं एक मंगलमय ऊर्जा घेऊन यावं आणि तो पाळणा सोहळा जो आहे जो त्यांच्या पावित्र्य ऊर्जेने अजून पवित्र करावा याचे आवाहन करते। धन्यवाद। मी शिवकन्या, जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण इथं मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे मीटिंग घेण्यात आली। त्यामध्ये जे महिलांच्या समस्या होत्या की बससाठी ज्या समस्या होत्या त्यामध्ये आपण महापालिकेकडून बसची व्यवस्था केली आहे आणि मी पण त्या जो मला मान दिलेला आहे त्याबद्दल मी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचे आभार मानते आणि मी पण कार्यक्रमाला येणार आहे। तुम्ही पण या आणि तिथं पुढील जर काही अडचणी येत असतील कार्यक्रमामध्ये त्या आपण निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी सर्व महिलांनी यावे आणि हा आपला एकमेव सोहळा होत आहे। सोलापुरामध्ये 50,000 महिलांची संख्या असणार आहे आणि त्यातील कुठलीही अडचण आली तर आपण त्या नक्की सोडू आणि जो मला तिथं येण्याचा मान दिलेला आहे तो ऐतिहासिक क्षण जवळून पाहण्याचा मला मान मिळालाय, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। जय जिजाऊ जय शिवराय। 18 फेब्रुवारीला हा पाळणा सोहळा होत आहे। 11:15 वाजता टायमिंग आहे आणि सर्वांनी यायचं आहे। पाळणा गीताचे प्रात्यक्षिकही यावेळी घेण्यात आले।
बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी स्वयंसेवी सहभाग नोंदवण्यात आला. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, श्रद्धा पवार आदींसह UPSCत यश मिळवलेल्या वैष्णवी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. जिजाऊंच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प महिलांनी यावेळी व्यक्त केला.